सो चॅप्टर नेम इज द रिव्हॉल्ट ऑफ 1857. 1857 चा रिव्होल्ट का झाला होता हे डिस्कस करायच्या अगोदर आपण डिस्कस करू की बिफोर व्हॉट वी हॅव डिस्कस, बिकॉज आय हॅव टॉट यू द आफ्टरवर्ड पार्ट ऑफ दिस, राईट. आपण रिबेलियन, चेंजेस इन कास्ट सिस्टम वगैरे हे सगळं बघितलं होतं. सो वाय 1857 revolt was done? So there were many reasons for this. First, British interference in the Indian courts is had increased. ठीक आहे, इन ब्रिटिशांचा इंटरफेरन्स वाढून गेला होता कोर्टमध्ये. ठीक आहे. त्यानंतर त्यानंतर इंडियन्सला ते खूप जास्त हार्श टॅक्स सिस्टीम फॉलो करायला लावत होते. ठीक आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे इंडियन्स काय होऊन गेले होते, दे वेअर व्हेरी अग्रेसिव्ह अबाउट दिस अँड दॅट्स वाय दे स्टार्टेड रिव्होल्टिंग. वेगळे वेगळे ग्रुप्सने वेगळा वेगळा रिव्होल्ट केला डिफरंट पार्ट्स ऑफ द कंट्रीमध्ये. सो टू अंडरस्टँड हाऊ द रिव्होल्ट ऑफ 1857 ओरिजिनेटेड अँड स्प्रेड. रिव्होल्ट ओरिजिनेट कुठून झाला होता, तर एक स्टोरी आहे. असं म्हणतात की एक एक मंगल पांडे असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे. सो ब्रिटिश पोस्ट इंडियन प्रिझनर्स जे पण जेलमध्ये होते. ठीक आहे. पहिली गोष्ट तर 1857च्या रिव्होल्टच्या आधी ब्रिटिशांनी काय सुरुवात केली होती की दे स्टार्टेड अरेस्टिंग एनीवन बिफोर ट्रायल. आपण हे पण बघितलं होतं की त्यांनी एक सेडिशन ऍक्ट आणला होता. सेडिशन ऍक्ट आठवत आहे ना? व्हॉट वॉज सेडिशन ऍक्ट? सो अकॉर्डिंग टू सेडिशन ऍक्ट, एक मिनिट थांबा. तर आपण काय करणार इथं, टू फाइंड अबाउट द चेंजेस इन द कोलोनियल रूल आफ्टर 1857. आणि मग आपण बघणार की 1857 नंतर काय काय चेंजेस झाले. ठीक आहे. सो ऑल दीज थिंग्स वी हॅव टू सी इन दिस चॅप्टर. सो मी काय सांगत होती की जे प्रिझनर्स होते त्याच्यामध्ये एक होता मंगल पांडे, समथिंग वॉज लाईक दॅट. अँड त्याने ते काय करायचे, ब्रिटिशर्स इंडियन प्रिझनर्स जे होते त्यांना अशा गोष्टी करायला लावायचे जे ते फॉलो करत नव्हते. आपण ह्या चॅप्टर मध्ये ते बघणार आहे. तर तिथे असं झालं होतं की त्यांना ते जे गनसाठी हे कॅरेज तोडावं लागायचं. ठीक आहे. तर ते बनलेलं असायचं अॅनिमल स्किनचं, आणि ते पण गायच्या स्किनचं. आणि फॉर इंडियन्स काऊ इज अ सॅक्रेड अॅनिमल. आणि त्याच्यामुळे मग त्यातला जो एक होता त्याने नाही सांगितलं की मी असं करणार नाही. मग त्यांची तिथं काहीतरी थोडीशी भांडण झाली होती. तर मग संताप मध्ये येऊन त्याने ब्रिटिश ऑफिसरला गोळी मारून टाकली. ठीक आहे. आणि असं तिथून त्यांचं अग्रेशन बाहेर यायला लागलं. कोणाचं? इंडियन्सचं. अँड इन दिस वे दे स्टार्टेड प्रोटेस्टिंग अँड मार्चिंग टुवर्ड्स दिल्ली, बिकॉज दिल्लीला सेंट्रल होत. आलं लक्षात? मग एक दिल्लीला राजा होता, जो जो शेवटचा राजा उरलेला होता ब्रिटिशांचा असं आपण म्हणू शकतो, बहादूर शाह. अँड दे डिक्लेअर्ड हिम ऍज द लीडर फॉर दिस रिव्होल्ट. बट अनफॉर्च्युनेटली दिस रिव्होल्ट could not meet his goal, because का बरं? इंडियामध्ये युनिटी नव्हती. एव्हरीवन सिटीजन पीपल डिड नॉट नो की कसं रिव्होल्ट करायचं, रिव्होल्ट म्हणजे काय, आपण अपोज मध्ये काय करतोय. आणि रिव्होल्टच्या नावापुढे कोणी पण त्यांच्या मनानुसार बिहेव करायला लागलं होतं. म्हणजे व्हायलन्स क्रिएट होऊन गेला होता. आणि म्हणून मग तो रिव्होल्ट पण आपण सक्सेसफुल नाही झालो. अदरवाईज 1947च्या ऐवजी 1857 मध्येच इंडिया इंडिपेंडेंट होऊन गेला असता. बट दॅट वॉज जस्ट अ बिगनिंग. ठीक आहे. हे सगळं आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये बघायचं. स्टार्ट इंट्रोडक्शन. द इयर 1857
आता इथे एमसीक्यू येणार आहे बेटा, म्हणजे इच अँड एव्हरी लाईन इम्पॉर्टंट आहे, लर्न काहीच करायचं नाहीये. The year 1857 witnessed armed revolts against the British in parts of central and northern India. ठीक आहे, सगळ्यात फर्स्ट अंडरलाईन, रिव्होल्ट कुठं कुठं सुरुवात झाला? सेंट्रल आणि नॉर्दर्न इंडिया मध्ये. ओके, कधी? 1857 मध्ये. which nearly brought down the British rule in the North India. आणि या रिव्होल्ट मुळे नॉर्थ इंडियामध्ये जो ब्रिटिश रूल स्प्रेड झाला होता तो ब्रॉट डाऊन म्हणजे काढून टाकलं, त्यांना हकलून दिलं किंवा त्यांची पॉवर कमी केली. इज इट क्लिअर? फर्स्ट पॅराग्राफ. पहिला क्वेश्चन, वेअर वॉज द विच रिजन्स ऑफ इंडिया विटनेस द 1857 रिव्होल्ट? सेंट्रल अँड नॉर्दर्न इंडिया. व्हेरी गुड, दिलीप सिंग वरूनच समजून गेलं. पुढचं नेक्स्ट पॅराग्राफ. द रिव्होल्ट विटनेस्ड लार्ज स्केल व्हायलन्स विच वॉज इन्स्टिगेटेड बाय बोथ साइड. ठीक आहे, इन्स्टिगेटेड बाय बोथ साइड म्हणजे असं नाही की फक्त एकाच पार्टीने, इंडियन्सनेच खूप व्हायलंटली रिॲक्ट केलं नाही. ब्रिटिश ऑल्सो काउंटर रिव्होल्ट मेजर्स इन्क्लूड केल्या होत्या त्यांनी. म्हणजे हे जर असं बिहेव करतील तर ब्रिटिश पण त्यांना काउंटर रिव्होल्टच्या मेजर्स सुरू करतील. काउंटर रिव्होल्ट म्हणजे त्यांना रिॲक्ट करायला सुरुवात केलं होतं. मग त्याच्यामध्ये काय काय होतं? एक्झिक्युशन ऑफ रिबेल्स. एक्झिक्युशन म्हणजे जे रिबेलियन होते. रिबेलियन म्हणजे जे लोक रिव्होल्ट मध्ये पार्टिसिपेट करतायत. प्रत्येक वर्डला इम्पॉर्टन्स आहे. एक्झिक्युशन म्हणजे त्यांना पनिशमेंट करायचं, जेलमध्ये टाकायचं. इज इट क्लिअर? सो व्हॉट वॉज द काउंटर रिव्होल्ट मेजर्स टेकन बाय ब्रिटिशर्स? सिद्धी, फर्स्ट एक्झिक्युशन ऑफ रिबेल्स म्हणजे जे रिबेल्स होते, जे पार्टिसिपेटर्स होते, त्यांना जेलमध्ये टाकत होते. सेकंड, ब्लोईंग देम ऑफ फ्रॉम कॅनॉन्स. ठीक आहे, तोफ चालवत होते ते इंडियन्स वरती. इनडिस्क्रिमिनेट बर्निंग डाऊन विलेजेस. विलेजेस मध्ये आता तोफेमुळे बॉम्ब ब्लास्ट व्हायचा ना, आग पण लागायची. द रिबेल ऑल्सो मॅसेक्रेड द व्हाईट सिव्हिलियन्स. आणि जे रिबेल्स होते, रिबेल्स म्हणजे इंडियन सोल्जर्स, हा, त्यांनी मॅसेक्रेड म्हणजे असं असतं की एका वेळेला बऱ्याच जणांना मारून टाकायचं. सो खूप सारे व्हाईट सिव्हिलियन्सला, ज्यांची काही चूक नव्हती, फक्त ते ब्रिटिशशी रिलेटेड होते किंवा व्हाईट सिव्हिलियन्स होते, बघ सिव्हिलियन्स म्हटले, त्यांना मारून टाकलं. कोणी? इंडियन रिबेल. मॅसेकर मीन्स द ऍक्ट ऑफ किलिंग अ लॉट ऑफ पीपल. इथे एमसीक्यू मध्ये येऊ शकतो. अगेन दिस पार्ट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. आपण आतापर्यंत किती क्वेश्चन्स बघितले? 2 क्वेश्चन्स आपण बघितले. कोणत्या पार्ट मध्ये रिव्होल्ट बघितला गेला? सेंट्रल आणि नॉर्दर्न पार्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर massacre, act of killing a lot of people. The revolt ended the rule of East India Company. त्या रिव्होल्टने ईस्ट इंडिया कंपनीचा रूल एंड झाला. बाय अन ऍक्ट ऑफ पार्लिमेंट द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ इंडिया वॉज टेकन ओव्हर बाय द ब्रिटिश ग्राउंड. ठीक आहे, त्या ऍक्ट नुसार, बाय अन ऍक्ट ऑफ पार्लिमेंट, काय झालं? त्या ऍक्ट नुसार इंडियाचं ऍडमिनिस्ट्रेशन होतं ते ब्रिटिश क्राऊनने घेतलं. म्हणजे इंडियाचं ऍडमिनिस्ट्रेशन आतापर्यंत कोण करत होतं? ईस्ट इंडिया कंपनी करत होती. ईस्ट इंडिया कंपनी ही एक प्रायव्हेट बॉडी आहे. ब्रिटिश क्राऊन मध्ये गेलं म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंट आता इंडियावरती रूल करत होती. इज इट क्लिअर? म्हणजे 1857च्या आधी. बरं, ब्रिटिश गव्हर्नमेंटने ईस्ट इंडिया कंपनीकडून का बरं घेऊन घेतली असतील सगळे पॉवर? कारण तुम्हाला रूल नाही करता येते. लोक जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रिव्होल्ट करून राहिले, इफ दे आर प्रोटेस्टिंग इन दिस मच अमाउंट, और वी कॅन से विथ दिस मच अग्रेशन, then East India Company is not able to rule or control the population of India, असं ब्रिटिश क्राऊनला वाटलं. आणि म्हणून ब्रिटिश क्राऊनने पूर्ण कंट्रोल त्यांच्या हातामध्ये घेतला. म्हणजे क्वीन जे होती एलिझाबेथने पूर्ण क्वीनच्या अंडर सगळं घेतलं. देयर वर मेनी कॉजेस दॅट लेड टू द रिव्होल्ट ऑफ 1857, आणि आपण आता त्याचे कॉजेस बघणार आहोत. फॉलोइंग हेड्स. ठीक आहे, इथं क्वेश्चन येऊ शकतं की आफ्टर द रिव्होल्ट एंड, ईस्ट इंडिया कंपनीचा रूल संपला आणि कोणाचा रूल सुरू झाला? ब्रिटिश क्राऊनचा रूल सुरू झाला. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का बेटा? इथपर्यंत पॅरेग्राफ मध्ये कोणता एमसीक्यू आला तर तो येऊ शकायला पाहिजे. व्हॉट इज अ रिव्होल्ट ऑर रिबेलियन? रिव्होल्ट म्हणजे आणि रिबेलियन म्हणजे काय? तर जेव्हा रिव्होल्ट इज आता इथं फिलअप येऊ शकते. डॅश इज अ सडन व्हायलेंट अँड ब्लडी आउटबर्स्ट. ब्लडी म्हणजे तिथं मारामारी पण होऊ शकते, खून खराब आपण होऊ शकतो. सो
A dash is a sudden violent bloody outburst. काय आहे आन्सर? Revolt. A revolt is a sudden violent bloody outburst of the people's wrath. Wrath म्हणजे त्यांचा संताप, गुस्सा, गुस्सा. wrath म्हणजे गुस्सा. ते लिहू शकतो. It could be well planned, bloodless, or long drawn. ठीक आहे. वेल रिव्होल्ट प्लॅन पण असू शकतो. ठीक आहे. ब्लडलेस म्हणजे फक्त तुम्हाला तिथे खून खराबा नाही करायचा आहे. लॉंग ड्रॉन म्हणजे खूप दिवसपर्यंत चालू शकतो. इट एम्स ॲट अ मेजर चेंजेस विच मे लीड टू अ चेंज इन द सिस्टीम ऑफ प्रिव्हेलिंग ऑफिस. ठीक आहे. आणि त्याचा एम काय असतो की आपल्याला सिस्टीम मध्ये मेजर चेंज करायचा आहे. इट इज पॉसिबल ओनली व्हेन अ लार्ज नंबर ऑफ पीपल सपोर्ट. ठीक आहे. लार्ज नंबर ऑफ पीपल जेव्हा त्याला सपोर्ट करतील तेव्हाच हे फक्त पॉसिबल असतं. आता सोशल आणि इकॉनॉमिकल काय कॉजेस होते? सो द चेंज इन द पॅटर्न ऑफ ट्रेड अँड कॉमर्स. म्हणजे काय झालं होतं, ईस्ट इंडिया कंपनी आहे ना, ईस्ट इंडिया कंपनीने त्यांची व्यापार करण्याची टेक्निक्स एकदम बदलून टाकली होती. पहिले एकदम भिगी बिल्ली होते ते. पहिले एकदम भिगी बिल्ली होते ते आणि त्याच्यानंतर त्यांनी एकदम हार्श मेजर्स सुरू केल्या कॉमर्स मध्ये, ट्रेडिंग मध्ये. तर ते आपण आता बघूया. स्टार्ट रीड विथ मी. Keep pencil on the line. The East India Company in their initial days got their wares from the local markets, which ensured that the artisans benefited. त्यांचे वेअर्स जे होते म्हणजे भांडे जे पण असेल ते कुठून घ्यायचे? ते लोकल मार्केट मधून घ्यायचे. कोणती पण गोष्ट लोकल मार्केट मधून घेतली तर तिथल्या लोकांना फायदा होतो. म्हणजे जे इंडियन आर्टिझन्स होते त्यांना बेनिफिट होत. इज इट क्लिअर? दिवाळीच्या वेळेस का म्हटलं जातं की ऑनलाईन शॉपिंग करू नका, बी वोकल फॉर लोकल. म्हणजे लोकल लोकांना पैसे भेटत नाही, आपल्या इथली इकॉनॉमी ग्रो झाली पाहिजे आणि म्हणून आपण आपल्या इथल्या लोकांकडूनच परचेस केलं पाहिजे. ठीक आहे. सो बट इन द 18th सेंचुरी मध्ये काय झालं म्हणजे 1700 नंतर द पॅटर्न ऑफ ट्रेड अंडरवेंट अ ड्रास्टिक चेंज. इथं फिलअप येऊ शकतो. कधीपासून ट्रेड पॅटर्न बदलला सिद्धी? 18th सेंचुरी पासून ट्रेड पॅटर्न बदलला. द ऍक्ट ऑफ किलिंग म्हणजे काय? Massacred. Right, massacre. And in which part of India the revolt started? Central and Northern India. Central and Northern India. With the advent of the Industrial Revolution in England, many new industries came up which started manufacturing on a large scale, and these products needed new markets for the goods. मग काय झालं? आता आधी ते इंडियामधूनच घेत होते. मग इंग्लंडमध्ये काय झालं? इंग्लंडमध्ये इंडस्ट्रियल रेव्होल्युशन झालं. इंडस्ट्रियल रेव्होल्युशन झालं म्हणजे त्यांच्याकडे मशीन्स आल्या. मशीनचं इंट्रोडक्शन झालं. म्हणजे आपल्या इथले लोक हाताने जर एका दिवसाला 100 वस्तू बनवत असतील, 100 थिंग्स जर ते मेक करत होते, तर तिथं एका दिवसाला 1000 थिंग्स बनवत होते. सो कंपॅरेटिव्हली the cost and the efforts required for making those things with a machine was very low, and that's why its price was very low. Is it clear? मला सांग, जर मशीनने 1000 वस्तू एकाच दिवशी बनवून जात आहेत आणि त्यातल्या त्यात त्याला खर्च पण कमी लागतोय, कारण इंडियामध्ये कसं होतं, हँडमेड होतं. मग प्रत्येक आर्टिझनला पैसे द्यावे लागायचे. सो ती वस्तू महाग जायची. इज इट क्लिअर? मग काय झालं, इंग्लंड ब्रिटिशर्सने दे स्टार्टेड दे अँड दे वेर इन सर्च ऑफ लार्ज मार्केट. त्यांना मार्केटची गरज होती त्यांच्या गुड्स विकण्यासाठी. सो इंडिया वॉज रिड्यूस टू रॉ मटेरियल. मग इंडियामधून ते काय करायचे? फक्त रॉ मटेरियल घेऊन जायचे, परचेस नाही करायचे. आधी परचेस करायचे, बट इट वॉज रिड्यूस रॉ मटेरियल प्रोड्युसिंग कंट्री. म्हणजे तिकडे बनवण्यासाठी जो सामान लागतो तो इंडियामधून जायचा. रॉ मटेरियल फ्रॉम इंडिया was exported and the goods which were made out of these materials were sold back in India. मग आपल्या इथले इंडियन गुड ते मशीन मेड गुड सोबत कम्पीट करू शकत नव्हते. सिंपल इट इज. सो द ब्रिटिश ट्रेडर्स मेड एनॉर्मस प्रॉफिट इन दिस टू-वे ट्रेड अँड ॲट ऑल एक्सपेन्सेस ऑफ इंडियन्स. बदल्यात इंडियन्सलाच भोगावं लागत होतं. काय होत होतं, इंडियामधून चीप रेट मध्ये ते रॉ मटेरियल घेऊन जायचे, स्वस्तात एक. आणि मग ते कुठं घेऊन जायचे? इंग्लंडला. इंग्लंडमधून मशीन बनवून घेऊन यायचे आणि इंडियामध्ये विकायचे. मग इंडियामध्ये इंडियन लोकांकडून कोणी घ्यायचे नाही. आता बघ, फॉर एक्झाम्पल चायना मेड प्रोडक्ट्स स्वस्त असतात कम्पेअर्ड टू इंडियन प्रोडक्ट्स, आणि मग काय होतं, ते जास्त विकले जातात आणि आपले इंडियन प्रोडक्ट्स कमी विकले जातात. आणि त्याच्यामुळे मग अशा वेळेस गव्हर्नमेंट काय करते? अशा वेळेस गव्हर्नमेंट काय करू शकते? तुला थोडं मी आता प्रॅक्टिकल थिंग सांगते, लक्ष दे. जर समजा असं होतंय
की चायनाला एक पेन बनवायला 5 रुपये लागतात. इंडियामध्ये एक पेन बनवायला 10 रुपये लागतात, 10 रुपीज लागतात. आणि त्याच्यामुळे इंडियन्स जे तो पेन 12 रुपीजला सोल्ड करताय, चायनावाले पेन 6 रुपीजला सोल्ड करताय. इज इट क्लिअर? कारण त्यांना बनवायला कॉस्ट कमी लागली, तर मग ते विकतील तेवढा प्रॉफिट घेतला फक्त 1 रुपयाचा. मग आता हे पेन खूप सोल्ड होत होते इंडियामध्ये, आणि हे पेन सोल्डच होत नव्हते. मग इंडियन गव्हर्नमेंटने टॅरिफ बॅरियर्स आणले. टॅरिफ बॅरियर म्हणजे काय? तुम्ही आमच्या इंडियामध्ये येऊन विकताय ना, मग तुम्हाला टॅक्स द्यावा. इज इट क्लिअर? त्याला टॅरिफ. मग हा 6 रुपयाच्या पेनवरती इंडियाने काय केलं? 6 रुपये टॅक्स लावला. आणि आता ते दोघं काय झाले? इक्वल झाले इन दिस. आलं लक्षात? सो बाय दिस मेजर याला टॅरिफ याला म्हणतात टॅरिफ बॅरियर, टॅक्स बॅरियर. याच्याने कोणत्या पण कंट्रीचा ट्रेड आपण आपल्या इंडियामध्ये कमी करू शकतो. ठीक आहे, कंटिन्यू. डिसकंटेंट अमंग द पीपल. डिसकंटेंट म्हणजे डिसहर्टन, उदास होत होते आपले इथे इंडियन लोक. आपण काय बघतोय सिद्धी? आपण रिझन बघतोय की का बरं 1857 चा रिव्होल्ट झाला. ठीक आहे, मग पहिलं रिझन तर आपण समजलं काय, की दे वर परचेसिंग रॉ मटेरियल फ्रॉम इंडिया अँड मेकिंग गुड्स इन इंग्लंड अँड अगेन selling those finished products in India. The estates of many landlords were taken over by the East India Company when the native provinces came under the company's dominance. म्हणजे जेव्हा कंपनीच्या अंडर तिथली जागा आली इंडियाची, तेव्हा तिथल्या लँडलॉर्ड्सने काय केलं, ते जे एरिया होते ते त्यांच्या कंपनीच्या अंडर घेऊन घेतले. अँड द डिस्पोज लँडलॉर्ड्स फाउंडेड देमसेल्फ विदाउट अ सोर्स ऑफ इन्कम. आपण पहिलं रिझन बघितलं, आर्टिझन्स का अँग्री झाले. आर्टिझन्स का अँग्री झाले सांग मागच्या पार्ट मध्ये पटकन. आर्टिझन्स का अँग्री झाले? कारण की ते त्यांनी मशीन्स आणल्या होत्या, तर त्याच्याने कॉस्ट पण चीप कमी लागली. चीप झाली आणि मेहनत पण कमी झाली. मग मशीन आणल्या होत्या इंग्लंडमध्ये, ते आपल्याकडून फक्त रॉ मटेरियल घेऊन जायचे, ते पण स्वस्तामध्ये घेऊन जायचे. ठीक आहे, म्हणजे समजा कपडा बनवायचा तर कापूस आपल्याकडून घेतील, बनवून तिकडनं आणतील असं इंग्लंड. आता हे झालं आर्टिझन्सचं अँग्री होण्याचं रिझन. दुसरं आपण बघतोय की लँडलॉर्ड लोक काय अँग्री झाले, तर कंपनीने काय केलं, जे लँडलॉर्ड होते त्यांच्या जागेवरती कब्जा करून टाकला. लँडलॉर्ड कोण लोक होते? जमीनदार. गावामध्ये ऐकला असेल हा शब्द, जमीनदार लोक. म्हणजे त्यांच्या जागेवरती फार्मर्स लोक काम करायचे. ठीक आहे, फार्मर म्हणू शकतो किंवा लेबर म्हणू शकतो आपण. लेबर लोक काम करायचे. सो they were unable to work and were thus condemned to penury. पेन्युरी म्हणजे त्यांना पैसे कमी होऊन गेले एकदम. इट्स जस्ट लाईक द पॉवर्टी. ठीक आहे, मग काय झालं, द डिजनरेटिंग कंडिशन ऑफ द नोबल्स. इथं अंडरलाईन, इथं लिहून घे, पॉवर्टी सांगितलं मी तुला. मी काय झालं, लँडलॉर्ड सोबत, लँडलॉर्ड वर डिस्पोज फ्रॉम द लँड, म्हणजे त्यांच्या जमिनीवरून त्यांना हकलून दिलं गेलं. कोणी केलं हे? ब्रिटिशांनी केलं. ठीक आहे, अँड सो दे वर नॉट अनेबल टू वर्क. आणि त्याच्यामुळे त्यांना इथं कंडेम टू पेन्युरी म्हणजे एक्सपिरियन्स. ठीक आहे, एक्सपिरियन्स पॉवर्टी, त्यांना पॉवर्टी एक्सपिरियन्स करावी लागली. So the degenerating condition of nobles and landlord led to the loss of patronage to local artisans, craftsmen. मग काय झालं, जी नोबलची आणि लँडलॉर्डची, जे राजे जुने आणि जे पण लँडलॉर्ड आहे, त्यांची खराब होणारी कंडिशन, जी लक्ष दे, डिजनरेटिंग कंडिशन म्हणजे दिवसेंदिवस खराब होत जाणारी कंडिशन. ठीक आहे, त्यांची डिजनरेटिंग कंडिशन मुळे लेड टू द लॉस ऑफ पॅट्रोनेज टू लोकल आर्टिझन्स अँड क्राफ्ट्समॅन. काय झालं, पॅट्रोनेज म्हणजे हेच जर लोक गरीब व्हायला लागले, तर मग लोकल आर्टिझन आणि क्राफ्टमॅन कोणाकडे बघतील? कारण लँडलॉर्ड आणि नोबल्स जर गरीब होते. इज इट क्लिअर? सोल्जर्स हु वेअर डिसबँडेड फाउंड देमसेल्फ विथ नो सोर्स ऑफ इन्कम. जे डिसबँडेड म्हणजे त्यांना काढून टाकलं होतं आर्मी मधून, त्यांच्यासाठी काहीच इन्कम नव्हतं. सो देर वॉज लॉट ऑफ डिसकंटेंट. खूप लोक
ब्रिटिशांपासून डिसअपॉइंट होते. डिस्कंटेंट मीन्स डिसअपॉइंट. Why they were discontent? See, poor artisans were not able to compete with the foreign good. त्याच्यानंतर landlords are noble and noble were experiencing penury and they day by day becoming more and more poor. And due to their degenerating condition, nobles and landlords. हॅलो, आता हॅलो. येतोय? हा, तुमचा आवाज मध्ये मध्ये अटकतो. आता येतोय ठीक? हे झालं पहिलं रिझन. त्याच्यानंतर रिलिजियस रिझन्स काय होते? म्हणजे आपल्या रिलिजनशी रिलेटेड काय रिझन्स होते? इंडियन्सने रिव्हॉल्ट केला असेल इतका मोठा. ठीक आहे, ऐकू येतंय? पुढचं. पीपल ग्रीव वॉरी. लोकांनी वॉर करायला का सुरुवात केली? ऍज दे विटनेस दॅट द ब्रिटिश गव्हर्नमेंट सेटिंग अप द रिलिजियस एस्टॅब्लिशमेंट at the government expense. They took it to be a move by British regime to undermine their religion sentiments and convert them forcibly. याचा अर्थ कळला का तुला? याचा अर्थ कळला? ते गव्हर्नमेंटचा एक्सपेन्स यूज करून इंडिया मधल्या लोकांना कन्वर्ट करत होते. कशामध्ये? दुसऱ्या मध्ये. ख्रिश्चॅनिटी. ठीक आहे, त्यांना ते जबरदस्ती ख्रिश्चॅनिटी रिलिजन एक्सेप्ट करायला फोर्स करत होते. त्याच्यामुळे लोक चिडले. म्हणजे बघ, आपण रिझन बघतोय. पहिलं काय रिझन बघितलं आपण? तर ट्रेड कसं त्यांनी खराब केला. सेकंड, दुसरं लँडलॉर्ड्सला आणि नोबल्सला कसं त्रास दिला. त्याच्यानंतर थर्ड रिझन, फोर्सिबली रिलिजन एक्सेप्ट करायला लावत होते. त्याच्यानंतर पुढचं रिझन आहे पासिंग न्यू लॉ. त्यांनी असे काही नवीन लॉ पास केले की ज्याच्याने इंडियन्स खूप संतापले. ठीक आहे. सो बाय दिस टाइम इंडियन्स हॅड बीन इंट्रोड्यूस टू द वेस्टर्न सिस्टम ऑफ एज्युकेशन. हे आपण बघितलंय की वेस्टर्न सिस्टम ऑफ एज्युकेशन त्यांनी इंडियामध्ये आणली होती. सो दे स्टार्टेड व्ह्यूइंग द प्रिव्हेलिंग कंडिशन्स अराउंड देम इन मोर रॅशनल अँड लॉजिकल मॅनर. म्हणजे त्यांच्या आजूबाजूला ज्या चेंजेस होणाऱ्या कंडिशन होत्या मेन समोर, ते एकदम त्याला रॅशनल आणि लॉजिकली बघायचे. मेनी ऑफ देम टूक अप द कॉज ऑफ सोशल रिफॉर्म अँड पुश फॉर द रिफॉर्म मेजर्स. म्हणजे खूप साऱ्यांनी ब्रिटिशर्सने काय केलं? टूक अप द कॉज ऑफ सोशल रिफॉर्म्स अँड पुश फॉर द रिफॉर्म मेजर्स. सोशल चेंजेस, रिफॉर्म म्हणजे चेंजेस, म्हणजे सोसायटीमध्ये चेंजेस आणायला लागले. द ऍडमिनिस्ट्रेटर एनकरेज बाय द सिच्युएशन स्टार्टेड कॉन्स्टिट्युटिंग लॉज अगेन्स्ट द सम कॉमन. हॅलो, हॅलो. येतोय आवाज? हो. हॅलो, हॅलो, हॅलो. हॅलो. वेट बेटा. Many Indians looked upon the reforming zeal of British officials with a some of the laws passed were the Act of Banning Sati and Widow Remarriage Act, and this was resented by a lot of people. Actually, या गोष्टी चांगल्या होत्या ज्या ब्रिटिशर्सने केल्या होत्या. कोणत्या? द ऍक्ट ऑफ बॅनिंग द सती. डू यू नो व्हॉट वॉज सती सिस्टम? हा. So the widow woman was forced to burn with her husband, and that was the sati system that was stopped by, I think, Dalhousie येतो. And widow remarriage act पण त्यांनी आणला. म्हणजे in Indian society, widow could not marriage. Sorry, widow could not remarriage. पण Britishers ने they broke this law, and बाय दिस सोशल प्रॅक्टिसेस मध्ये रिफॉर्म आणले त्यांनी. याला म्हणतात सोशल प्रॅक्टिसेस मध्ये रिफॉर्म आणणं. रिफॉर्म म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये चेंजेस करणं. सो सोशल रिफॉर्म म्हणजे काय? तर जसं की ऍक्ट ऑफ बॅनिंग सती, विडो, हे त्यांच्या सोशल पॅटर्न मध्ये काय करताय? चेंजेस आणतात. अँड दिस वॉज रिसेंटेड म्हणजे अपोज. रिसेंट म्हणजे अपोज. लिहून घ्यायचं पेन्सिल. रिसेंटेड बाय अ लॉट ऑफ पीपल. आणि म्हणून खूप सारे लोक अपोज करत होते. आलं लक्षात? मेनी इंडियन्स
many Indians looked upon the reforming zeal of British officials with suspicion. They were against the introduction of railway as people of all castes would have to travel in the same compartment. ओके. इंडियन लोक ब्रिटिशांचा जो म्हणजे इंडियनचा जो रिफॉर्मिंग झील होता ब्रिटिशर्सचा तो त्यांना आवडायचा नाही. ते त्यांच्यावरती सस्पेक्ट त्यांना असं वाटायचं सस्पिशियस व्हायचं सस्पेक्ट करायचे त्यांना म्हणजे काहीतरी त्यांना डाऊटफुल वाटायचं. कारण बघा इंडियन्स का बरं नाही म्हणत होते त्यांचं असं म्हणणं होतं की रेल्वे इंट्रोड्यूस करू नका कारण सगळ्या कास्टचे लोक इंडियामध्ये सेम कंपार्टमेंट मध्ये ट्रॅव्हल करतील आणि इंडियामध्ये खूप सिली कास्ट सिस्टीम फॉलो केली जात होती त्या पिरियडमध्ये. So they were shocked when the law passed which allowed Hindu to convert Christianity to inherit their ancestral property. ठीक आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं की असा एक लॉ ब्रिटिशर्सने पास केला एकदम शॉकिंग की हिंदूला जर क्रिश्चियानिटी मध्ये कन्वर्ट करायचं असेल म्हणजे तुम्हाला जर तुमची अँसेस्ट्रल प्रॉपर्टी जी तुमचे दादा परदादापासून आलेली प्रॉपर्टी आहे ती जर घ्यायची असेल तर तुम्हाला क्रिश्चियानिटी मध्ये कन्वर्ट व्हावं लागेल असं. ठीक आहे. आता आय हॅड बीन टू अ न्यू प्लेस तिथं बीचच्या आजूबाजूला खूप सारे ख्रिश्चन्स घर मी बघितले म्हणजे मोस्ट ऑफ द वेळेस बीचेसच्या आजूबाजूला ख्रिश्चन्स फाउंड होतात. सगळे घर ख्रिश्चन्सचे होते खूप मोठे मोठे छान छान घर होते त्यांचे पण त्यांच्या घरांवरती नेम कसं होतं अंजली ममता. नाव टेल मी आर दिस ख्रिश्चन्स नेम? Okay. Then I asked you, Jiju, that what is this? Why these names are Hindu names? Then he said these are converted Christians. Okay. म्हणजे काय झालं असेल ब्रिटिशर्स मेड देम टू फोर्स एक्सेप्ट पॉसिबली एक्सेप्ट क्रिश्चियानिटी. इथपर्यंत समजलं? पॉलिटिकल कॉजेस काय होते आता आपण हे सोशल कॉजेस बघितले. पॉलिटिक्स म्हणजे कसं ते इंटरफेअर करत होते ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये. सो लॉर्ड डलहौसी डॉक्ट्रिन ऑफ लॅब्स. डॉक्ट्रिन ऑफ लॅब्स आपण मागच्या वेळेस बघितलं होतं ना. डॉक्ट्रिन ऑफ लॅब्स म्हणजे नॅचरल हायरच फक्त किंग बनेल आणि मग जो दत्तक जर असेल त्याला घेतलेला तर तो किंग बनू शकणार नाही. सो डॉक्ट्रिन लॅब्स द रूलर्स नेटिव्ह प्रिन्स कुड नॉट अपॉइंट देअर अडॉप्टेड सन्स टू द थ्रोन. अडॉप्टेड सन्सला ते राजा बनवू शकत नव्हते. तर मग हे ना कोणी अपोज केला नानासाहेब जे बाजीराव पेशवाचे अडॉप्टेड सन होते. पेशवा बाजीराव टूचे अडॉप्टेड सन होते. And since he was not recognized as the legal heir, he was deprived of the pension of his father and had been getting. म्हणजे आपण बघितलं होतं की ब्रिटिशांनी पेन्शन सिस्टीम चालू करून दिली होती राजांना. पेन्शन घ्या घरी बसा आम्हाला सगळं काम करू द्यायचं असं त्यांनी सुरू करून टाकलं होतं. तर मग त्यांना पेन्शन भेटत नव्हतं कोणाला नानासाहेबला. का बरं? कारण ते अडॉप्टेड सन होते म्हणून. त्याच्यानंतर राणी लक्ष्मीबाईला पण त्यांच्या अडॉप्टेड सनला राजा नाही बनवू दिला कारण त्यांनी डॉक्ट्रिन ऑफ लॅब्स सुरू केला होता. So the House of Mughals was humble when it was announced that the successors of Bahadur Shah would not be allowed to use their imperial titles and furthermore they would not be allowed to use their historic Red Fort as their palace. जो बहादूर शाह जफर होता मुघलांचा एकुलता एक उरलेला राजा लास्ट किंग. तर मुघल्स शॉक झाले सिद्धी. का बरं शॉक झाले मुघल्स? बिकॉज बहादूर शाह जफर आणि त्याचे जे पुढचे सक्सेसर्स होते त्यांना रेड फोर्ट मध्ये राहण्याची परमिशन नाही राहणार आणि तुम्हाला तुमचं कोणतंच इम्पेरियल टायटल बहादूर शाह वगैरे असं पुढे फॉलो करता येणार नाही असं सांगितलं. मग चिडणार नाही का लोक? आपण काय बघतोय चिडण्याचे रिझन बघतोय की का लोकांनी रिव्हॉल्ट केलं. इथपर्यंत अजून कुठपर्यंत आपण कारणच बघणार आहे इमिजिएट कॉज इथं. ठीक आहे. आता एक्सपोजर ऑफ मिथ ब्रिटिश हे मी नंतर घेते. मिलिटरी कॉजेस पण नंतर घेते. त्याच्या पहिले तुला मी इमिजिएट कॉज ऑफ रिव्होल्ट सांगते. हा पेज आहे आपल्याला. इमिजिएट कॉज ऑफ रिव्होल्ट बघ आपण डिस्कस केला. द ब्रिटिश इंट्रोड्यूस द एनफील्ड रायफल्स and these rifles had the cartridges which were rumored to have been greased with animal fat as I have told you. The cover of these cartridges had to be bitten off by the teeth. असं दाताने तोडावं लागायचं आणि मग ते गन मध्ये टाकायचं. So it was believed that the fat of animal which hurt the religious sentiment of Indians was used in purpose. म्हणजे हिंदूसला सांगितलं होतं की काऊचं वापरलं. मुस्लिम्सला सांगितलं जात होतं की आम्ही
पिगचं स्किन वापरतो याच्यामध्ये, आणि मुस्लिमसाठी पिग हा रिलिजियस सेंटिमेंट आहे. जसं आपण गायची पूजा करतो तसं त्यांचं असतं. अँड दस दे रिफ्यूज टू टच दिस कार्टेजेस, आणि मग त्यांनी ते कार्टेजला हात लावायला मना केलं. आलं लक्षात? मग याचा इफेक्ट काय झाला? ऑन 9th मे 1857 या डेटला अंडरलाईन करायचं, इथं क्वेश्चन येऊ शकतो. 9th मे 1857 मध्ये मेरठ मध्ये, इथं पण क्वेश्चन येऊ शकतो. कधी झालं? मेरठ मध्ये जे शिपाई होते, सेपॉईज होते, दे रिफ्यूज टू यूज द एनफिल्ड रायफल. त्यांनी एनफिल्ड रायफल यूज करायला मना केलं. का बरं? कारण एनफिल्ड रायफलचा काय प्रॉब्लेम होता तो आपण वरती सांगितलंय इथं. नेक्स्ट डे द सोल्जर्स ओव्हरटुक द प्रिझन अँड रिलीज देअर इम्प्रिझन कलिग्स. मग त्याच्यानंतर एक सोल्जरने काय केलं? त्याच्या जेलमधल्या लोकांना पण त्याने सोडून टाकलं. अँड इन द skirmishes that ensued, some English officers lost their lives. त्याने एकदम शॉर्टकट दिले. आणि हे जी गोंधळ झाला, एक सोल्जर पळून गेला आणि त्याने बाकीच्या सगळ्या कैद असलेल्या जेलमधल्या लोकांना पण सोडून टाकलं. अँड दिस skirmishes म्हणजे हे जे हॉपस्कॉच सिच्युएशन तयार झाली, गोंधळ, त्याच्यामध्ये काही इंग्लिश ऑफिसर्सला त्यांनी शॉट डेड केलं, गोळ्या मारल्या. आलं लक्षात? अँड ऑन द 11th मे 1857 अ बँड ऑफ सेपॉईज म्हणजे सेपॉईजचा ग्रुप मेरठ पासून निघाला. मेरठ सेट द टोर हाऊस ऑन द फायर, ठीक आहे, आग लावून टाकली आणि रेड फोर्ट कडे ते गेले. वेन दे रिच दिल्ली दे परसुडेड, त्यांनी बहादूरशाहला मनवलं की तुम्ही आम्हाला जॉईन करा, आणि त्यांना शहनशाह हिंदुस्तान असा टायटल त्यांनी दिलं. आलं लक्षात? इथं आपण स्टॉप करू. आपले कोणते कॉजेस बाकी आहे? मिलिटरी कॉजेस पण राहिले, तर 5 मिनिट्स बाकी आहे फक्त मीटिंग संपायला. मिलिटरी कॉजेस घेऊन घेते. हे वाचून घ्यायचं की हे काय रिझन होतं, ठीक आहे. मिलिटरी कॉजेस. सो म्हणजे काय बरं रिव्होल्ट, मिलिटरी कॉज काय होता रिव्होल्टसाठी? लक्ष दे. द नेटिव्ह सोल्जर्स वर इल ट्रीटेड ॲट द हँड्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी. दे वर ऑल्सो डिप्राइव्ड ऑफ द फॉरेन सर्व्हिस अलाउन्स ऑर द भत्ता. म्हणजे जे पैसे भेटतात ना, भत्ता भेटतं, अलाउन्स भेटतो पगारासोबत, तो ब्रिटिश सोल्जर्सला भेटायचा आणि इंडियन सोल्जरला भेटायचा, निमायचा. नाही तर लोक रिसेंटेड झाले, सो अपोज केला गेला, हट झाले. अँड विथ द कमिंग ऑफ जनरल सर्व्हिस एनलिस्टमेंट ऍक्ट, अंडरलाईन करायचं, ऍक्टचं नाव विचारलं जाऊ शकतं, जनरल सर्व्हिस एनलिस्टमेंट ऍक्ट. सोल्जर्स जे कंपनीच्या लिस्टमध्ये त्यांचं नाव आहे, त्यांना जेव्हा पण ऑर्डर केलं जाईल तेव्हा युद्धासाठी जावं लागेल, ठीक आहे. ऍज द ब्रिटिश फ्रंटियर्स वर एक्सटेंडिंग, इट मीड दॅट दे हॅड टू सर्व इन एलियन लँड्स. मग कुठं पण जावं लागेल, म्हणजे ब्रिटिश लोक आता आफ्रिका आणि अमेरिकामध्ये पण त्यांच्या कंपनीज, त्यांची कॉलनी स्टार्ट करत होते ना, तर मग त्यांना तिथं पण जावं लागेल, इन एनी लँड. एलियन लँड्स पण, नवीन ठिकाणी पण जावं लागेल. मग त्याच्याने काय झालं? मोस्ट ऑफ टू ट्रॅव्हल इन्व्हॉल्व सी वॉयज विच वॉज अगेन्स्ट द कस्टमर प्रॅक्टिस इन इंडिया. सी वॉयजेस वरती म्हणजे समुद्राच्या रस्त्याने त्यांना ते पाठवायचे, आणि इंडियन्सला ते त्यांच्या रेग्युलर थिंग पासून वेगळं वाटायचं. सो हे सगळे रिझन्स आहे की का बरं ब्रिटिशर्स इंडियन्सने रिव्हॉल्ट केला. त्यातला एक इन्स्टंट कॉज होता, जो आपण बंदूकचा बघितलं, ते दाताने तोडावं लागत होतं. तो इन्स्टंट कॉज होता, म्हणजे खूप दिवसांपासून संताप डोक्यामध्ये होता 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 त्या इंडियन्सचा, आणि एका कोणत्या तरी इव्हेंटने एकाने सुरुवात केली आणि सगळ्यांनीच पूर्ण रिव्होल्ट करायला सुरुवात केली. आलं लक्षात? ओके, so we'll stop here, beta. I will send the next part on the group. Bye.